गायीनं आपल्या वासराला वाचवलं म्हणून आपण वसुबारस साजरी करतो। यंदाच्या वर्षी वसुबारसेच्या दिवशी अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यात घडली। एका मुलाच्या मानगुटीला पकडून नेणाऱ्या बिबट्यानं त्याच्या आईच्या हंबरड्यापुढे शरणागती पत्करली। अत्यंत थरारक घटना होती। काय नेमकं घडलं पाहूयात हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। ऐन दिवाळीतला वसुबारसेचा दिवस सिन्नरमध्ये मुंढेगाव सोमठाण्यातल्या गीते वस्तीवरची ही घटना। अनिता गीते काही महिलांसोबत मक्याच्या शेतात कणसं काढण्याचं काम करत होत्या। त्यांचा 4 वर्षांचा मुलगा वैभव शेतातच खेळत होता। मक्याच्या शेतात अचानक आलेल्या बिबट्यानं हे सावज बरोबर हेरलं। वैभववर झडप घालून आपल्या तीक्ष्ण जबड्यात त्याची मानगूट पकडली। त्याच्यासोबत खेळणाऱ्या प्रियांकाने वाघ वाघ, दादा दादा अशी ओरडाओरड सुरू केली। अनिता गीतेंनी ही ओरड ऐकल्यानंतर त्यांच्याच काळजात धस्स झालं। वाचवा वाचवा असा हंबरडा फोडत ही माऊली बिबट्याच्या मागे धावली। या माऊलीचा हा काळीच पिळवटून टाकणारा हंबरडा ऐकून बिबट्याही चपापला। सावज तसंच टाकून बिबट्या पळून गेला। कोणताही प्रतिकार न करता केवळ आईची आर्त हाक ऐकून बिबट्यानं आपल्या जबड्यातून वैभवला सही सलामत सोडून दिलं। वैभवला त्याच्या आईनंच पुन्हा एकदा जीवनदान दिलं। काम करत होते तर त्याच्या बहिणीने बघितलं, त्याला बिबट्याने पकडलं। तर मी धावत त्याच्या मागे गेले तर बिबट्याने त्याला पकडलेलं होतं। तर तो त्याला सोडून मी त्या बाळाला घेऊन परत मग दवाखान्यात आणलं। कितीही विरोध झाला तरी हिंस्र श्वापद कधी आपलं भक्ष सोडत नाही। पण आईच्या हंबरड्या पुढे बिबट्याही हतबल झाला। हे दृश्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला। बिबट्या तिथं फिरतोय तर तिथल्या लोकांनी वन विभागाला तक्रारही केली होती, पण त्याची दक्षता कुणीच घेतली गेली नाही। त्याला मानेला, कमरेला आणि हाताला भरपूर 2-3 ठिकाणी बरेच दात लागलेले आहे। तर डॉक्टरांनी त्याला आम्ही सिव्हिलला घेऊन आलो तर डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की त्याच्या नसेला कुठंच काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित होऊन जाईल असं। तर डॉक्टरांचे आम्ही धन्यवाद मानतोय। हा सगळा प्रकार घडला तो वसुबारसेच्या दिवशी। गायीच्या मातृत्वाचं पूजन करण्याचा हा दिवस। पण बिबट्यासारख्या हिंस्र श्वापदानं मानवी ममतेचं पूजन केल्याची ही घटना सध्या नाशिक जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे। चेतन कोळससह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।